नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल प्रकरण क्रमांक 1 आणि व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की लोकसंख्येची घनता ही काढण्याच्या संदर्भामध्ये लोकसंख्या घनता काढण्याचं सूत्र जे आहे ते म्हणजे लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये। या सूत्राप्रमाणे जर का आपण सूत्रामध्ये विशिष्ट लोकसंख्या टाकली आणि क्षेत्रफळ टाकलं, त्याचा भागाकार केला, तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित एखाद्या भूप्रदेशाची लोकसंख्येची घनता आपल्याला मिळू शकते। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिलेल्या चार्टमध्ये असं दिसतं आहे की त्या ठिकाणी चीन आहे, भारत आहे, अमेरिका आहे, यासारखे अनेक देश 10 देश या ठिकाणी घेतलेले आहे की ज्या देशांची एकूण लोकसंख्या कोटीमध्ये आहे आणि क्षेत्रफळ त्या ठिकाणी चौरस किलोमीटरमध्ये लाखामध्ये आहे। तर यामध्ये वरील सूत्रामध्ये जर का आपण प्रत्येक देशाच्या लोकसंख्येची आकडेवारी त्या सूत्रात टाकली आणि त्याला भागिले त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ टाकलं, तर बरोबर आपल्याला दोन्हीचा भागाकार जर केला तर आपल्याला लोकसंख्येची घनता मिळते। आता इथे एक उदाहरणादाखल एक उदाहरण सोडून दिलेलं आहे की चीन, पहिला जो देश आहे तो म्हणजे चीन, आणि चीन देशाची एकूण लोकसंख्या येथे दिलेली आहे 142.8 कोटी लोकसंख्या, आणि त्याला भागिले त्या देशाचं एकूण क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरस किलोमीटरमध्ये 96.0 लाख चौरस किलोमीटर। याप्रमाणे भागाकार जर केला तर चीन या देशाच्या लोकसंख्येची घनता 149 इतकी दर चौरस किलोमीटरला सरासरी येते। याप्रमाणे आपल्याला लोकसंख्येची घनता काढता येते। मित्रांनो, जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध कसा आहे हे जर लक्षात घ्यायचं झालं तर संपूर्ण जगामध्ये आढळणारे जे काही 7 खंड आहे, या 7 खंडांमध्ये खंडानुसार जर लोकसंख्येची आकडेवारी पाहिली, संख्या पाहिली आणि घनता पाहिली, तर दोन्हींमध्ये फार मोठी भिन्नता आहे। लोकसंख्या ही असमान आहे आणि म्हणून याचं वितरण जे झालेलं आहे अगदी असमान आणि विषम झालेलं आहे। मग लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध आणि लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये आपल्याला सहजपणे जाणून घेता येतात। तर मित्रांनो, बघा की लोकसंख्येचा आकृतिबंध थोडक्यात आणि त्यानंतर लोकसंख्येची घनता म्हणजे लोकसंख्येची एकूण एखाद्या ठराविक प्रदेशामध्ये किती दाटी झालेली आहे आणि त्या ठिकाणी किती क्षेत्र व्यापलेलं आहे, म्हणजे तो आकृतिबंध केवढा आहे, किती आहे, त्यानुसार त्या ठिकाणी लोकसंख्या किती एकवटलेली आहे हे सांगणे म्हणजेच लोकसंख्येचा आकृतिबंध सांगणं असं आहे। तर याच्यासाठी एक उदाहरणादाखल आपण एक उदाहरण घेऊया। बघा, खाली आपण चौकोन घेतलेले आहे। त्या चौकोनामध्ये पहिला मोठा चौकोन जो दिसतो आहे त्या चौकोनामध्ये तो 30 सेंटीमीटरचा चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये आपण जे शेंगदाणे आहे आपण जे दैनंदिन आहारात खातो, त्या शेंगदाणे आपण असे पसरवले तर क्षेत्रफळ त्याचं किती आहे, तर साधारण 30 सेंटीमीटर आपण तो चौकोन तयार केलेला आहे पहिला, आणि दुसरा चौकोन आहे तो 15 सेंटीमीटरचा केला। तो दोन्हीमध्ये आकारमानामध्ये लहान मोठेपणा आहे आणि तेवढेच शेंगदाणे जर का इकडे छोट्या चौकोनामध्ये जर का आपण पसरवले तर त्यानुसार आपल्याला कुठे दाटी दिसते आहे आणि कुठे विरळते दिसतं आहे हे यावरून आपण त्या प्रदेशाचा त्या ठिकाणी त्याचा आकृतिबंध आपण या पद्धतीने मांडलेला आहे। तसा आकृतिबंध आपण लोकसंख्येच्या बाबतीत गृहीत धरू शकतो। तर मित्रांनो, याचप्रमाणे एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ किती मोठं आहे त्यानुसार लोकसंख्या किती एकवटलेली आहे हे आपण त्यानुसार त्याचा भागाकार केला, घनता जर काढली त्याची, तर आपल्याला समजतं की एकूण प्रदेशामध्ये लोकसंख्या किती दाट वसलेली आहे। त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो की एखाद्या प्रदेशामध्ये दाट लोकसंख्या असण्यास कारणीभूत ठरणारे घटक कोणते आहे नेमके। जगामध्ये लोकसंख्येचं वितरण जर पाहिलं अगदी असमान आहे, याच्या आधी आपण पाहिलं तर काही ठिकाणी खूप दाट लोकसंख्या आहे आणि काही ठिकाणी लोकसंख्या खूप कमी आहे, विरळ आहे। तर याला कोणते घटक कारणीभूत ठरले?
प्राकृतिक घटक काही ठिकाणी कारणीभूत ठरतात, ज्याला आपण नैसर्गिक घटक असं म्हणतो, की जे नैसर्गिक घटक काही ठिकाणी खूप अनुकूल असतील तर लोकसंख्या खूप चांगल्या प्रकारची दाट तिथे वसलेली आढळते, तर काही ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आढळते. याचं कारण असं की तो प्रदेश एकतर त्या ठिकाणी प्राकृतिक बाबतीमध्ये काहीतरी प्रतिकूल असला पाहिजे. मग उदाहरणादाखल या ठिकाणी पहिलं उदाहरण आपल्याला एका खंडाचं आपण बघूया, की उत्तर अमेरिका. बघा, उत्तर अमेरिका खंडामध्ये दाट लोकसंख्या आढळते. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी किनारवर्ती प्रदेश आहे. म्हणजे उत्तर अमेरिका खंडाला सागरी किनारपट्टी लाभलेली असल्याकारणाने अनुकूल परिस्थिती त्या किनाऱ्यावरती आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकसंख्या दाट असण्यासाठी तिथे कोणता घटक कारणीभूत ठरला, तर तो प्राकृतिक घटक किनारी प्रदेश. तर त्याच खंडामध्ये दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसते की लोकसंख्या विरळ आहे. याला कारणीभूत असणारा घटक प्राकृतिक कोणता आहे त्या ठिकाणी, तर अमेरिकेमध्ये उत्तर अमेरिकेत सुद्धा काही ठिकाणी लोकसंख्या विरळ आहे. याला कारणीभूत तेथील काही प्रदेश ठरलेला आहे. तो म्हणजे पहिला त्या ठिकाणी वनं असली पाहिजे. तिथे ज्या ठिकाणी वनं आहे खूप घनदाट अशा प्रकारची, जिथे वाळवंट आहे, जिथे खूप हिमवृष्टी होते, अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या अमेरिकेत सुद्धा तिथे विरळ आहे. तर जिथे दाट आहे तो प्रदेश हा अनुकूल आहे. तिथे अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे, प्राकृतिक रचना आहे. दुसरा खंड आपण जर पाहिला त्याखाली बघा की दक्षिण अमेरिका नावाचा खंड आहे, की या खंडामध्ये दाट लोकसंख्या असण्याचं त्या ठिकाणी काय कारण ठरलेलं आहे, कोणतं कारण कारणीभूत ठरलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की दाट लोकसंख्या तिथे आहे. तो प्रदेश किनारी प्रदेश आहे. दुसरं म्हणजे मैदानी प्रदेश आहे. तिसरं म्हणजे त्या ठिकाणी खनिज संपत्ती जास्त आहे आणि या कारणाने तिथे दाट लोकसंख्या आहे. तर त्याच खंडामध्ये काही ठिकाणी खूप विरळ लोकसंख्या आहे. याचं कारण असं की त्या ठिकाणी विषुववृत्तीय घनदाट वनांनी तो व्यापलेला भौगोलिक प्रदेश आहे. तिथे पर्वतीय क्षेत्र जास्त आहे आणि दलदलयुक्त क्षेत्र पण जास्त आहे. अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या ही विरळ असलेली दक्षिण अमेरिकेत दिसते. त्यानंतर युरोप खंड आपल्याला दिसून येईल. युरोप खंडामध्ये दाट लोकसंख्या आहे. मग काही ठिकाणी दाट आहे, काही ठिकाणी खूप कमी आहे, विरळ आहे. मग जिथे दाट आहे तिथे कोणतं कारण कारणीभूत ठरलं आहे, आपल्याला इथे दिसतं आहे की सौम्य हवामान त्या ठिकाणी आहे, किनारी प्रदेश आहे. दुसरा आहे मैदानी प्रदेश आहे. तिसरं आहे त्या ठिकाणी आपल्याला खनिज क्षेत्र पण आहे, नैसर्गिक बंदरं आहे. हे सर्व अनुकूल अशा प्रकारचे घटक, प्राकृतिक घटक कारणीभूत ठरल्यामुळे युरोप खंडामध्ये लोकसंख्या ही बऱ्यापैकी दाट असलेली आपल्याला दिसते. पण युरोपचाच काही भाग आपण जर पाहिला तर बघा दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतंय की त्या ठिकाणी पर्वतीय क्षेत्र आहे काही ठिकाणी, म्हणून तिथे लोकसंख्या विरळ आहे. अतिथंड टुंड्रासारखा प्रदेश त्या ठिकाणी आहे, तोही आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय की ज्यामुळे लोकसंख्या तिथे अतिशय विरळ आहे. आणि शीत हवामान आहे, अतिशय थंड 8 ते 10 महिने हिवाळा ऋतू असल्याकारणाने तापमानात इतकी घट झालेली असते की ज्यामुळे तिथे मानवाला राहणं अशक्यप्राय होतं, म्हणून तिथे लोकसंख्या विरळ आपल्याला दिसते. म्हणजे प्रत्येक खंडामध्ये दाट लोकसंख्या आणि विरळ लोकसंख्या आपल्याला दिसते आहे. त्याची कारणं वेगवेगळी प्रत्येक ठिकाणी आहे. चौथा खंड आपल्याला दिसतो आहे तो म्हणजे आशिया खंडामध्ये दाट लोकसंख्या असण्याचं काय कारण आहे, तर दाट लोकसंख्या असण्याचं पहिलं आपल्याला त्या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये दिसतं आहे की मोसमी हवामान आहे, मैदानी प्रदेश आहे, किनारीवरती प्रदेशसुद्धा या आशिया खंडाला लाभलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आणि याच्या व्यतिरिक्त खनिज क्षेत्र पण आहे. आणि खनिज क्षेत्र, मोसमी हवामान, मैदानी प्रदेश, किनारी प्रदेश ही सर्व कारणं कारणीभूत असल्याकारणाने आशिया खंडामध्ये सुद्धा दाट लोकसंख्या आहे. आणि आशिया खंडाच्याच काही ठराविक असे भाग आहेत की ज्या भागामध्ये लोकसंख्या अतिशय विरळ आहे. त्याचं कारण असं की बघा दुसऱ्या कॉलममध्ये त्याची कारणं दिसत आहे आपल्याला की पर्वतीय प्रदेश तिथे आहे, वाळवंटी प्रदेश आहे. बघा भारतामध्ये सुद्धा राजस्थानमध्ये थरचं वाळवंट आहे, म्हणजे आशियामध्ये आणखी दुसरं गोबीचं वाळवंट आहे, यासारखी काही वाळवंट आहे. मग वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या कमी आहे. तिसरं कारण आपल्याला दिसतं की घनदाट वनं पण आहे आणि म्हणून अशा प्रदेशामध्ये पर्वतीय क्षेत्र, वाळवंटी प्रदेश या कारणाने लोकसंख्या विरळ दिसते.
नंतरचा खंड आहे आफ्रिका खंड. आफ्रिका खंडामध्ये सुद्धा दाट लोकसंख्या आहे, एकीकडं विरळ लोकसंख्या पण आहे. दाट कुठे आहे तर किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आहे, ज्या ठिकाणी सपाट मैदानं आहे तिथे शेती चांगली करता येऊ शकते. किनारी प्रदेश आहे जिथे वाहतूक आणि दळणवळणाची सुविधा असते. खनिजं जिथे सापडतात अशा प्रदेशामध्ये. त्याचबरोबर गवताळी प्रदेश आहे जिथे शिकारीसारखा व्यवसाय करता येतो आणि अन्य त्या ठिकाणी उपजीविका चालत असते आणि म्हणून अशा प्रदेशात लोकसंख्या जास्तीत जास्त संख्येने तिथे आपल्याला व्यापलेला तो प्रदेश दिसून येईल. पुढचं आपल्याला त्या ठिकाणी मग याच खंडामध्ये आफ्रिका खंडात आपल्याला दिसतं आहे की आफ्रिका खंडात विरळ लोकसंख्या पण आहे. त्याचं कारण वाळवंटी प्रदेश आहे. सहाराचं वाळवंट आफ्रिका खंडामध्ये आहे. घनदाट वनांनी व्यापलेला पण मध्यवर्ती प्रदेश आहे. तापमान त्या ठिकाणी जास्त असतं, पर्जन्य पण जास्त होतो. या कारणाने आफ्रिका खंडामध्ये बघा दुसऱ्या कॉलममध्ये त्याची कारणं दिसत आहे की विरळ लोकसंख्या आहे. याचं कारण वाळवंटी प्रदेश, घनदाट वनं आणि यासारखी आपल्याला काही कारणं आपल्याला सांगता येतात. त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड आहे बघा. ऑस्ट्रेलिया खंडाला मध्ये सुद्धा किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट आहे. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आणखी मैदानी प्रदेश जे आहेत त्या मैदानी प्रदेशात तिथे लोकसंख्या दाट आहे. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आणखी खनिज संपत्ती जिथे जिथे व्यापलेला भौगोलिक प्रदेश आहे तोही प्रदेश जास्त लोकसंख्येने व्यापलेला दिसून येईल. आणि गवताळी प्रदेशसुद्धा ऑस्ट्रेलिया खंडात आहे तर त्याही ठिकाणी लोकसंख्या चांगल्या प्रकारची दाट दिसून येते. त्याच्या विरुद्ध आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये आपण दिसून येईल की लोकसंख्या ऑस्ट्रेलिया खंडात काही प्रदेशात विरळ आहे. याचं कारण असं की ऑस्ट्रेलिया खंडात देखील विरळ लोकसंख्या असण्याचे कारणं त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, अधिक तापमान आणि कमी पर्जन्य आहे इत्यादी कारणं आपल्याला दिसतात. त्यानंतर बघा शेवटचा खंड आहे अंटार्क्टिका खंड. अंटार्क्टिका खंडामध्ये पहिल्या कॉलममध्ये दाट लोकसंख्या अजिबातच दिसत नाही आपल्याला. याचं कारण आपल्याला माहिती आहे की अंटार्क्टिका खंड दक्षिण ध्रुवावरती आहे, अतिशय थंड हवामान आहे, बर्फाच्छादित प्रदेश आहे आणि म्हणून मानवी वस्तीसाठी तो प्रतिकूल आहे. या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या दाट दिसत नाही. आणि मग विरळ जरी असेल कुठे काही ठिकाणी तर ती का आहे तर त्याची कारणं अतिशीत हवामान आहे आणि बर्फाच्छादित जमीन आहे, हिमवर्षाव तिथे वारंवार होतो, म्हणून लोकसंख्या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आपल्याला कमी प्रमाणात दिसून येते. बघा मित्रांनो, त्यानंतर लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेसोबत जर का तुलना केली असता आपल्याला खालील काही मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. ज्यावेळेस आपण लोकसंख्या वितरण हे कमी अधिक झालेलं आहे असं म्हणतो त्यावेळेस लोकसंख्या कमी का आहे तर त्याची कारणं अशी आहेत. कमी लोकसंख्या असण्याचे कारण एकतर काय असू शकतं, एक तर तो प्रदेश बर्फाच्छादित असू शकतो, दुसरं तो उत्तर किंवा दक्षिण ध्रुवालगत असेल, वाळवंटी असेल, पर्वतीय असेल किंवा तो एकतर जंगलमय असेल म्हणजे वनांनी आच्छादलेला असेल. अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या ही कमी दिसते. आणि दुसरं आपल्याला दिसतं की जास्त लोकसंख्या कुठे दिसते आपल्याला तर मैदानी क्षेत्र आहे, म्हणजे ठिकाणी सुपीक गाळाचं मैदान आहे, किनारवर्ती प्रदेश आहे, अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये दाट आपल्याला दिसून येते. तर काही ठिकाणी नदी खोऱ्याचा भौगोलिक प्रदेश असूनही लोकसंख्या विरळ आहे. उदाहरणार्थ ॲमेझॉन नदीचे खोरं आणि इथे वनांचा प्रभाव जास्त आहे म्हणून जरी जमीन चांगली असेल परंतु प्रतिकूल अशा प्रकारचं वातावरण आहे. त्या ठिकाणी वनं खूप दाट आहे आणि मग अशा दाट वनांच्या ठिकाणी शेती करणं कठीण काम असतं, म्हणून या प्रदेशातही लोकसंख्या आपल्याला दिसून येत नाही. तर लोकसंख्येची रचना आपल्याला या पद्धतीनं सांगता येते. त्यानंतर बघा की लोकसंख्या ही कोणत्या कारणाने काही ठिकाणी जास्त घनता असते तर काही ठिकाणी कमी घनता आढळून येते. आपण घनता म्हणजे काय ते समजावून घेतलं की दर चौरस किलोमीटरमध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे हे आपण सूत्राच्या साहाय्याने आपण समजावून घेतलं. तर मग अशी लोकसंख्येची घनता दाट कोठे आढळते आणि कुठे कमी आढळते, मग त्याच्यावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो म्हणजे लोकसंख्या जास्त असते आणि कोणत्या घटकाच्या परिणामामुळे लोकसंख्या कमी आढळते. तर त्याचा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो. बऱ्याच वेळेस जास्त घनतेवरती प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उंच सकलपणा. बघा, उंच सकलपणा हा एक मुद्दा आपल्याला महत्त्वाचा विचारात घेता येईल की ह्या मुद्द्यामध्ये जास्त घनता कुठे दिसते तर तो प्रदेश सकल मैदानी प्रदेश असतो. उदाहरणार्थ गंगेचं मैदान, भारतातलं गंगेचं मैदान आपल्याला माहिती आहे, सुप्रसिद्ध मैदान आहे. चांगल्या प्रकारची माती आहे, पाणी आहे आणि म्हणून लोकसंख्या तिथे दाट आहे, घनता दाट आहे, दाटीवाटीने लोकांनी वस्ती केलेली आहे, गावं दाटीवाटीने आहे. दुसरं आपल्याला कमी घनता असण्याचं कारण आपल्याला सांगता येतं की मग कमी घनता उंच सकलपणा याच्यामुळेच होत असते.
मग कमी घनता असण्याचं काय कारण असतं? एकतर पर्वतीय प्रदेश असेल, दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला दिसते की पर्वतीय भूमी, या उदाहरणार्थ हिमालयाची भूमी जर आपण पाहिली तर ती कशी आहे? दुर्गम आहे. मग दुर्गम प्रदेशामध्ये मानव सहसा राहत नाही, म्हणून दाट घनता तेथे दिसत नाही, म्हणजेच कमी घनता आपल्याला तिथे दिसते. जो भाग पर्वतीय आहे अशा, उदाहरणार्थ भारतातला हिमालय असेल किंवा जगातले अन्य पर्वतीय क्षेत्र असेल. दुसरं आहे हवामान. हवामान घटकाचा प्रभावसुद्धा आपल्याला जास्त लोकसंख्येच्या घनतेवरती होताना दिसतो. मग दाट घनता जिथे असते त्या ठिकाणी निश्चितच हवामान हे चांगल्या प्रकारचं असतं. उदाहरणार्थ मोसमी हवामान बघा, मोसमी हवामानामध्ये दाट लोकसंख्या आहे, समशीतोष्ण हवामानामध्ये पण दाट लोकसंख्या आहे, आणि भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशामध्ये सुद्धा दाट लोकसंख्या असलेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ मग भारतामध्ये बघा, भारत मोसमी हवामानाचा प्रदेश आहे, लोकसंख्या कशी आहे? दाट आहे. युरोपीय देशामध्ये समशीतोष्ण हवामान आहे, म्हणजे जास्त थंडही नाही जास्त उष्णही नाही, आणि म्हणून त्याही ठिकाणी लोकसंख्येची घनता कशी दिसते आपल्याला? दाट दिसते किंवा जास्त दिसते. हवामानाच्या 2 नंबरच्या मुद्द्याच्या समोर दुसऱ्या कॉलममध्ये कमी घनता असण्याचं काय कारण आहे? तर कमी पर्जन्याचा प्रदेश असेल तर तेथे कमी घनता आढळते. अति दमट हवामान असेल तर तिथेही कमी घनता लोकसंख्येची आढळते. जर का ध्रुवीय प्रदेश असेल, अतिशीत किंवा अति थंड हवामानाचा प्रदेश असेल तर तेथेही लोकसंख्येची घनता कमी आढळते. उदाहरणार्थ अलास्कासारखा खंड आहे, भाग आहे, अलास्का देशाचा भाग आहे, कॅनडाचा भाग आहे, या ठिकाणी लोकसंख्येची घनता खूप कमी आहे. याचं कारण त्या ठिकाणी अति थंड हवामान आहे आणि बर्फवृष्टी होते म्हणून. तिसरा मुद्दा आहे साधन संपत्तीची उपलब्धता. मग साधन संपत्तीच्या उपलब्धतेवरती सुद्धा लोकसंख्येची घनता अवलंबून असते. मग कशी? तर जास्त घनता कुठे आढळते? तर जेथे खनिजे खूप जास्त आहे, ऊर्जा साधने जास्त आहे. उदाहरणार्थ भारतातला छोटा नागपूरचा पठारी मध्यवर्ती भाग जर पाहिला तर तो खनिजांनी समृद्ध आहे, म्हणून लोकसंख्येची घनता कशी आहे? दाट आहे. ऑस्ट्रेलिया देशामध्ये कुलगार्डी आणि कुलगर्डी हे 2 अशा प्रकारचे भाग आहे, प्रांत आहे की ज्या प्रांतामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या सोन्याच्या खाणी आहेत, म्हणून लोकसंख्येची घनता तिथे दाट आहे. त्याचं उत्पादन घेण्यासाठी लोक ताटीवाटीने तिथे राहतात. याचा अर्थ दाट घनता आहे. त्याला कारण ठरलेलं आहे. काय कारणीभूत ठरलं? तर साधन संपत्तीची असणारी उपलब्धता. त्याचबरोबर तिसऱ्या कॉलमच्या समोर बघा की कमी घनता का असते? तर साधन संपत्तीचा जर का एखाद्या ठिकाणी अभाव असेल तर तेथे लोकसंख्येची घनता कमी आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी क्षेत्र आहे, त्याचबरोबर पठारी प्रदेश आहे, या ठिकाणी साधन संपत्ती फारशी दिसत नाही. मग अशा प्रदेशामध्ये लोक राहत नाही किंवा राहिले तरी कमी संख्येने राहतात, म्हणजेच कमी घनता तिथे आपल्याला दिसून येते. चौथा मुद्दा आहे आर्थिक मुद्द्याचा प्रभावसुद्धा लोकसंख्येच्या घनतेवरती पडतो. उदाहरणार्थ जास्त घनता कुठे आढळते? ज्या ठिकाणी व्यापारी आणि आर्थिक केंद्र बनलेलं एखादं शहर असेल त्या शहरामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता दाट आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ टोकियोसारखं जपानमधील शहर आहे, मुंबई भारतातलं महत्त्वाचं शहर आहे, या शहरांमध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला दाट दिसते. त्याचं कारण त्या ठिकाणी चाललेली आर्थिक मोठी उलाढाल आणि व्यापारी ते केंद्र असतं म्हणून. दुसरं, आर्थिक क्रिया ज्या ठिकाणी मुळातच कमी आहे, त्याची वृद्धी झालेली नाही, त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला कमी दिसते. पाचवं कारण आहे सामाजिक कारणांचा प्रभावसुद्धा लोकसंख्येच्या घनतेवरती पडतो. उदाहरणार्थ बघा, पुरुषप्रधान संस्कृती, बालविवाह, बहुपत्नीत्व असणाऱ्या देशांमध्ये आजही लोकसंख्या कशी आहे? दाट आहे. उदाहरणार्थ भारतासारखा देश आहे, बांगलादेश आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, या देशांमध्ये जास्त लोकसंख्येची घनता आहे. याचं कारण सामाजिक पण तेवढंच कारणीभूत ठरलेलं आहे की त्या ठिकाणी असणारी पुरुषप्रधान संस्कृती या कारणाने लोकसंख्या दाट किंवा जास्त घनता आपल्याला दिसते. याच्या विरुद्ध आपल्याला अजून सांगता येतं की कुठे कमी आढळते लोकसंख्येची घनता? तर मग ज्या ठिकाणी घटस्फोटितांचं प्रमाण जास्त आहे, उशिरा विवाह करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, अशा प्रदेशामध्ये मुळातच लोकसंख्येची घनता काय असते? कमी असते. उदाहरणार्थ अमेरिकासारखा खंड आहे, युरोपसारखा खंड आहे, या ठिकाणी लोकसंख्येची घनता खूप कमी आहे. त्याचं कारण त्या ठिकाणी घटस्फोटित होण्याचं प्रमाण जास्त आहे, परिणामी त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या निर्माण होत नाही आणि जास्त संख्येने तिथे निवास करत नाही. 6वं कारण आहे सरकारी धोरणं पण कधी कारणीभूत ठरत असतात बघा, की त्याच्याही कारणाने जास्त घनता आपल्याला एखाद्या प्रदेशात दिसून येते.
उदाहरणार्थ भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळेस लोकसंख्येची घनता ही त्या ठिकाणी जास्त ठराविक प्रदेशात केंद्रित झाली. बांगलादेशाची ज्यावेळेस निर्मिती झाली त्याही वेळेस लोकसंख्येची घनता विशिष्ट प्रदेशामध्ये एकवटली गेली, दाट झाली. औद्योगिक वसाहती जिथे जिथे निर्माण होतात, जर का सरकारने धोरण बदलवलं की या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण करायची, तर त्याही वेळेस त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता वाढते. मग लोकसंख्येची घनता कुठे कमी होते, कुठे कमी लोकसंख्येची घनता निर्माण होऊ शकते, तर त्याचं कारण आहे दुसऱ्या कॉलममध्ये दिसतंय बघा. 6व्या कारणाच्या समोर अस्थिर राजकीय परिस्थिती आणि राजकीय तणाव जिथे जिथे असतो, युद्धजन्य परिस्थिती जिथे जिथे असते, त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता खूप कमी आपल्याला दिसते. बघा, जिथे कायम राजकीय तणाव असतो, कधी युद्ध होईल माहीत नाही, युद्धजन्य परिस्थिती असते, लोक दहशतीखाली जीवन जगत असतात. मग अशा वेळेस राजकीय परिस्थितीसुद्धा त्याला त्या ठिकाणी कारणीभूत ठरते की कधी एखादं सरकार युद्धाचा निर्णय घेईल सांगू नाही शकत. मग अशा वेळेस तिथे लोक राहणं पसंत करत नाही, कारण मुळात धोका तिथे असतो. आणि म्हणून तिथे लोकसंख्येची घनता अशा कारणाने स्थिर जीवन, शांततेचं जीवन मानवाला जगता येत नाही आणि म्हणून लोक तिथे मोठ्या संख्येने राहत नाही. उदाहरणार्थ भारतातला जम्मू काश्मीरचा भाग आहे किंवा इराण इराकसारख्या देशांची सीमारेषा आहे, त्या ठिकाणी नेहमी युद्धजन्य परिस्थिती असते आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता खूप कमी दिसते, लोक फारशी राहत नाही. 7वं कारण एक ठरू शकतं की सांस्कृतिक कारणाने सुद्धा लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम होतो. बघा की सांस्कृतिक एखाद्या प्रदेशामध्ये आर्थिक, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय घटकसुद्धा अनुकूल असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता दाट असते. मग वेगवेगळ्या लोकांचे सण उत्सव असतील, काही धार्मिक कार्यक्रम असतील, काही राजकीय तिथे काही घटना घडत असतील, तर त्या सगळ्या जर का अनुकूल असेल मानव जीवन जगण्याच्यासाठी किंवा मानवाच्या दृष्टिकोनातून मानवाला जे काही त्याचे सांस्कृतिक छंद आहेत ते जोपासता येत असतील, तर लोक तिथे राहतात, त्या शहरामध्ये राहतील, त्या प्रदेशामध्ये केंद्रित होतील. पण जिथे मात्र या प्रकारचं सांस्कृतिक धोरण जर का विरुद्ध असेल, ते पाळलं जात नसेल किंवा तर मग अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला कमी दिसते. आर्थिक, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय घटक आणि प्रतिकूल त्या ठिकाणी आपल्याला जर का असतील हे सर्व घटक, तर मग मात्र त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसून येते. तो घटक, तो प्रदेश प्रतिकूल मानला जातो संस्कृती जोपासण्याच्या दृष्टिकोनातून. परिणामी तिथे आपल्याला लोकसंख्येची घनता कमी पाहायला मिळते. उदाहरणार्थ आफ्रिकेतील बरेचसे देश आहेत की ज्या देशांमध्ये लोकसंख्येची घनता खूप कमी आहे आणि अफगाणिस्तानसारखा एक देश आहे की ज्या देशामध्ये सुद्धा लोकसंख्येची घनता खूप कमी आहे. त्याचं कारण त्या ठिकाणी सांस्कृतिक जे काही लोकांचे छंद आहे किंवा संस्कृती जोपासली जात नाही, हे देखील कारण त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हा दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी या पहिल्या प्रकरणाचा बघितलेला आहे. यापुढील जो भाग आहे तो मी पुढील नेक्स्ट 3ऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.